नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम् अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भुजेज्ञानदेवं सम्पद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तम् उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुमा. इथपर्यंत चालेल आहे. उत्सन्न कुलधर्माणां हा श्लोकाचा अन्वय असा आहे. जनार्दन उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां नरके नियतं वासः भवति इति अनुशुश्रुम. अशा प्रकारचा अन्वय आहे. जनार्दन हे जनार्दन उत्सन्न कुलधर्माणां कुलधर्माचा उच्छेद झाला असता म्हणजे कुलधर्म नष्ट झाला असता असं कोण म्हणतोय? अर्जुन म्हणतो. हे जनार्दन कुलधर्माचा नाश झाला असता, उच्छेद झाला असता, कुलधर्म नष्ट झाला असता नरके नियतं वासः. नरके त्या मनुष्याचा, ज्या मनुष्याचा कुलधर्म नष्ट झाला असता त्या मनुष्याला नरके नियतं वासः, त्याला नरकामध्ये नियतम म्हणजे निश्चितच काय घडत असतो, त्याला नरकामध्ये वास घडत असतो. भवती इति अनुशुश्रुम असे आम्ही काय केलेले आहे. भवती आहे घडतो, इति अशा प्रकारे, अनुशुश्रुम आम्ही काय केलेले आहे, ऐकलेलं आहे. ऐकलेलं आहे म्हणजे पूर्वी ऐकलेलं आहे म्हणून तिथं ते भूतकाळ आलेला आहे. नाही तर अनुशुश्रुम घेतलं, शब्दाचा अर्थ जर नाही केला ना अर्थ उलट होतो आणि ते भूतकाळाचं रूप आहे अनुशुश्रुम दाखवतं. त्याच्यामुळे उत्सन्न कुलधर्माणां आपलं हे ज्ञानेश्वरी चिंतन चालू आहे. श्री गुरु कृष्णदेव बाबांच्या आशीर्वादाने आतापर्यंत आपल्या 259 ओव्या झालेल्या आहेत. तैसिया तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्त येणे. म्हणजे तैसिया तया कुळ संगती, जर त्याच्या कुळसंगतीमध्ये जे जे लोक वर्तन करतात म्हणजे राहतात तेही बाधा पावती निमित्तेने. निमित्त फक्त काय, त्याच्या कुळसंगतीच्या निमित्त जरी त्याला लाभलं, संगतीचं निमित्त त्याला जे प्राप्त होतं त्यालाही सुद्धा तेच प्राप्त होतं. जसं आपण म्हणतो बैसता चोरापासी तैसीच होय बुद्धी, धावताची चिंधी देखताची चिंधी मन धावे. हा तिथं गेलं का जरी हे एखादा सात्विक मनुष्य असला, जरीही सात्विक मनुष्य असला आणि तो जर एखाद्या वाईटाच्या दुष्ट मनुष्याच्या संगतीत जरी गेला तरीही त्याला त्या प्रकारे काय होत असते, बुद्धी होत असते. म्हणून संगतीचं फार महत्व आतापर्यंत आपल्या संत वाङ्मयामध्ये शास्त्रामध्ये तर आलेलंच आहे. परंतु आपण ज्याच्यामध्ये ज्यादा रस असतो अशा संतांच्या ग्रंथामध्ये ज्याचं आपण अध्यापन करतो त्याच्यामध्ये संगतीचं खूप महत्व सांगितलेलं आहे. संगती फार महत्वाची आहे आणि संगतीने कुणाला काय झालेलं हे दृष्टांत सांगण्याची गरज नाही, सर्वांना माहीत आहे. अजामेळाचा दृष्टांत आपण नेहमी ऐकतो. किती क्षणभर संगती घडली होती, किती क्षणभर संगती घडली होती. फक्त दुष्ट कर्म पाहिलं होतं, त्याच्या जीवनाचा काय झाला, सगळा काया पलट झाला. म्हणून संगती महत्वाची आहे. आपण एखादा दारू पिणारा असेल आणि त्या दारू पिणाराच्या जरी नुसतं संगतीत जर आलो ना, आपण
दारू पिणारा असतो आणि त्याच्या जर संगतीत आलो तर आपण दारू पिणार नाही, परंतु आपल्या बुद्धीमध्ये वाईट विचार येतात. वाईट संगती ही कितीही तो आपला जवळचा असेल, घरातला का असेना, भाऊ का असेना, परंतु त्याच्या संगतीत जर आलं ना तो सगळ्याला गुर पडत असतो. ही संतांची संगती. म्हणून संगती करत असताना जो सात्विक मनुष्य आहे त्याची संगती केली पाहिजे. त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो का तोटा होतो, कितीही जरी त्याच्यापासून फायदा होत असेल ना त्याचा त्यागच केला पाहिजे. दुःसंग सर्वथैव त्याज्यः नारद महर्षीने नारद भक्तिसूत्रामध्ये म्हटलेलं आहे. मग त्याला काय करायचं? दुर्जनम प्रथमं वंदे, त्याचा तिरस्कार नसतो, त्याला वंदन करा, त्याला लांब ठेवा. आणि सज्जनम तदनंतरम, असं का म्हटलेलं आहे दुर्जनम प्रथमं वंदे सज्जनम तदनंतरम? कारण दुष्ट मनुष्याची संगती नको. तुम्हाला त्याचा लढा आहे, त्याच्याविषयी प्रेम आहे ना, हो नमस्कार, आणि मग सज्जनम तदनंतरम, सज्जनाचा काय करा? स्वीकार करा. म्हणून एखादा कुलघातकी असेल, कुलाचार नष्ट झालेला असेल, कुलाचार नष्ट म्हणजे नुसतं कुलच भ्रष्ट झालेला असेल असं नाही, एक ते उपलक्षण घ्या. कोणत्याही एखादा दुष्ट मनुष्याला असेल बस त्याच्या संगतीत गेला तर आपल्या बुद्धीचा काय होतो? बुद्धी भ्रम होत असतो. न बुद्धिभेदम जनयेत कर्माणाम तज्ञानाम कर्मसंगीनाम. म्हणून दुष्ट मनुष्याचा संग काय आहे? घातक आहे. आणि तो ज्याच्या संगतीत येईल तो सुद्धा तसाच. तेने बाधा पावती निमित्त येणे, फक्त संगतीचं निमित्त आहे. आणि म्हणून हे कुलाचार उत्सन्न दुष्ट जर या ज्याचा कुल धर्माचा नाश झालेला आहे त्या मनुष्याचे ते तर नरकात जातात. नरके नियतम वासः, त्यांचा नरकामध्ये वास राहतो. भवती इति अनुशुश्रम, हे निश्चितच आम्ही काय आहे हे आम्ही काय केलेलं आहे? ऐकलेलं आहे. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. तसेच त्याप्रमाणे, तैसे म्हणजे त्याचप्रमाणे, नाना दोषे सकळ म्हणजे नाना म्हणजे अनेक प्रकारच्या दोषामुळे ते सर्व कुळ. आता ते कुळाचा जर विचार केला, कोणतं कुळ घ्यायचं? आपण म्हणत असतो याचे 21 कुळ, त्याचे 21 कुळ, हे सर्व कुळ. त्याच्यामुळे नाना दोषे, दोषामुळे ते सर्व कुळ सकळ. अर्जुन म्हणे ते कुळ, ते सर्व कुळ. महाघोरे केवळ, महाघोरे म्हणजे महाभयंकर अशा नरक काय असतात? नरकात काय नरक काय लागत असतो? त्यांना भोगावं लागत असतो असं अर्जुन म्हणतो. अर्जुनाचं बरं शिक्षण झालेलं होतं ना, शिकलेला होता ना, म्हणून तर एवढं सांगतो ना. कुलाचार नष्ट झाल्यानंतर काय होणार? किती कुल त्याचे नष्ट होणार? सगळं कुळच किती दिवस नरकात राहणार? म्हणून अर्जुन म्हणतो सर्व कुळ त्याचं पुढे जाणार, केवळ नरकात आणि नरकातच जाणार. निरय भोगी, निरय म्हणजे नरकच. नरकामध्ये काय राहणं त्याचं काय असतं? त्या भोगत असतो नरक, असं अर्जुन भगवानाला सांगतो. आणि किती दिवस राहतो नरकामध्ये ते सांगतात. पडिलिया ती ठाई, मग कल्पांती ही उकलू नाही, येसने पतन कुळक्षयी. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणतो पडिली ती ठाई, त्या ठिकाणी पडल्यानंतर, कुठं? त्या नरकात पडल्यानंतर, मग कल्पांती ही उकलू नाही, मग कल्पा एवढा जरी काळ गेला, कल्प, आता हे कल्पाचं जर गणित सांगायला जर गेलं कल्पाचं, तर सहस्रयुग पर्यंत हरियत ब्रह्मणो विदुः, रात्रियुग सहस्रांतां देवो रात्र विदु जनः. जनः हे विदुः असं म्हणतात. सहस्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः, तर सहस्रयुग पर्यंत हे ब्रह्म, आपलं जे ब्रह्म कर्म केलेलं आहे, ब्रह्माला जाणलेलं आहे, त्याचं आयुष्य सांगितलेलं आहे. परंतु ब्रह्मदेवाचं हे आयुष्य सांगितलेलं आहे ना,
तर त्याचा आयुष्याची गणना जर करायची म्हटलं तर तेवढीच रात्र आणि तेवढाच दिवस असतो. आता कल्प जर म्हटलं तर आपलं आयुष्य किती 100 वर्ष. 100 वर्ष असे 1000 वर्ष गेल्यानंतर किती सहस्रयुग. सहस्रयुग बर का, युग म्हटलं. आणि युगाचं गणित सांगत असताना आता ते प्रत्येक कलियुग द्वापार युग आपण नेहमी संख्या सांगतो ते तुम्हाला पाठ झाली असेल. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000 वर्ष. द्वापार युगाचं आहे 8,64,000 वर्ष. त्रेतायुगाचं आहे 12,96,000 वर्ष. असं सर्व चौघाचं मिळून 43,20,000 वर्ष होतं. आणि हे एक महायुग झालं. किती झालं? एक महायुग एवढं. आणि हे असे महायुग किती जावं लागतात? सहस्रयुग. म्हणजे सहस्र म्हणजे 100 युग. आता युग झाले तेवढं, परंतु तेवढीच रात्र सहस्रयुग पर्यंत ते हो रात्र विदोजना, तेवढीच रात्र तेवढंच युग. एवढं ब्रह्मदेवाचं आयुष्य. आणि असे त्याचे 100 वर्ष गेले त्याला काय म्हणतात? एक कल्प. आणि एवढ्या कल्पापर्यंत मग कल्पांतीही मुकलू नाही. ते कल्पांत म्हणजे कल्पांतीही म्हणजे कल्प झाले उठतात त्याच्यातून असं नाही. कल्पाच्या अंती, अंतीच्या कल्पांतीही कल्प संपल्यावरही त्या नरकातून कुलक्षय ज्याचा झालेला आहे ते काय होत नाही. येसने पतन कुलक्षयी अर्जुन म्हणे. मग कल्पा एवढा काळ गेला तरी सुद्धा त्यातून ते काय होत नाही, वर येत नाही. एवढे ते येसने पतन म्हणजे येसने म्हणजे असं एवढे. येसने शब्दाचा अर्थ काय? एवढे त्या कुलामध्ये त्या कुलशयाचं इतकं पतन होतं, इतकं अधपतन होतं की ते त्या कल्पाच्या अंतकल्प संपला तरी त्या नरकातून काय होत नाही, उठत नाही. इतकं त्यांचं कुलक्षयाचं वर्णन केलेलं आहे. अभोपत महत्पापम कर्तुम व्यवस्थिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यतः. मग अर्जुनाला एवढं ज्ञान होतं, जर कुलक्षयाचा जर नाश झाला, कुलक्षयाचा जर नाश झाला तर कल्पापर्यंत राहावं लागत. कल्पापर्यंत कुठं? नरकात. मग एवढं ज्ञान असताना आपल्या हाताने युद्ध करायचं, आपले स्वजन मारायचे. आणि मग स्वजन मारल्यानंतर त्या स्त्रिया राहतील, कुलाचा काय होईल? क्षय होईल. आणि त्या पापाला कशा करता करायचं एवढं? यात अहोपत महत् पापम. अहो बत शब्दाचा अर्थ हार्य होतो आणि बत शब्दाचा अर्थ आश्चर्यकारक सुद्धा होतो. वेगळा वेगळा केलेला आहे. अहोपत महत् पापम. अहोपत यद्राज्य वयम सुखलोभेन स्वजन हंतुम उद्यतः महत्पापम कर्तुम व्यवसिता. अहोबत. अहो आश्चर्याची गोष्ट आहे. अहो बत म्हणजे काय? आश्चर्याची गोष्ट आहे. काय? यद्राज्य, यद म्हणजे हे, वयम म्हणजे आम्ही, राज्य सुखलोभेन या राज्याच्या सुखाच्या लोभाने स्वजनम हंतुम उद्यतः. स्वजनम म्हणजे स्वतःच्या जनाला, हंतुम म्हणजे मारण्याकरिता, उद्यतः आम्ही काय झालोय? उभा राहिलो. आणि त्याने काय प्राप्त होणार आहे? महत्पापम कर्तुम व्यवस्थिता. त्याने काय होणार आहे? राज्य लोभाने, राज्याच्या लोभाने स्वजनाकरता मारण्याकरता उद्यत झालेले आम्ही फार मोठे पाप करण्यात काय झालेलो आहे? तत्पर झालेलो आहे. व्यवस्थित तयार झालेलो आहे. फार मोठं पाप होणार आहे असं कोण म्हणतोय? अर्जुन म्हणतो की देवा हे आश्चर्याची गड आहे. काय? एवढं आम्हाला माहित असून या राज्याच्या सुखाच्या लोभाने राज्य प्राप्त होईल, राज्यापासून सुख होईल. आणि सुख कशाने प्राप्त होईल? स्वजना हंतुम उद्यतः. या स्वजनाला मारण्यामुळं
पाप होईल, पण ते पाप तर तयार होऊ राहिलो आम्ही कशा करता, त्यांना मारण्याकरता, आणि त्याच्यातून काय प्राप्त होईल, महत् पापम कर्तुम व्यवस्थिता, महान असं पाप करण्याकरता आम्ही काय होऊ राहिलोय, तयार होऊ राहिलो. देवा हे विविध कानी ऐकले, तो म्हणतो ना काय, हे कुठून ऐकलंय, देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनीवरी त्रासू नुपजे, हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा. आता ह्या ओवीचा अर्थ करत असताना रिसपुडकरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी अर्जुन म्हणतो अशा प्रकारचा आम्हाला ज्ञान आहे. आणि एका ओवीमध्ये ही ओवी भगवान परमात्म्याला, तुला एवढं कळत असून तर सुद्धा तू म्हणतोय आम्हाला काय युद्धाच्या ठिकाणी तत्पर राहा. परंतु या पहिल्या अध्यायामध्ये तरी भगवान परमात्मा एवढे काय झालेले नाही, बोललेलेच नाही. म्हणून त्या ओवी लावत असताना ही अर्जुनाकडे लावायची. अर्जुन म्हणतो देवा हे विविध कानी ऐकिले किंवा ऐकिले केलं, ते अर्जुनाकडे जाताना ऐकी केलं भगवंताकडे जातं, तेवढं ध्यान अर्थ तुम्ही लावा. आता सांगण्याचं देवा हे विविध कानी ऐकिजे परी अजूनीवरी त्रासू नकोजे. देवा हे विविध म्हणजे या विविध शब्दाचा अर्थ आम्ही हे ज्ञान अनेक ग्रंथातून घेतलेलं आहे. पण त्या विविध कानी ऐकलेलं आम्ही 6 शास्त्र ऐकली आहेत, 18 पुराण ऐकले, न्याय वैशेषिक सांख्य योग पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा हे 6 शास्त्र आहे. याच्यातच ते सांगितलेलं आहे. जे 6 नास्तिक दर्शनकार आहेत, योगाचार, वैभाषिक, श्रोत्रांतिक, बुद्ध, माध्यमिक मताचा शून्यवादी, योगाचार, हे जे हे 6 हे नास्तिक, त्यांनी बी तेच सांगितलेलं आहे. 18 पुराण त्यांनीही तेच सांगितलेलं आहे. काय या कुळाचार जर नष्ट झाला तर नरकाला पडतं. हे विविध कानी स्मृती पुराण विविध कानी ऐकीजे. किती ऐकलं, खूप ऐकलं, परी अजूनीवरी त्रास होऊ नकोजे. परंतु आम्हाला याच्याविषयी काही तुला काही आनस्त आहे का नाही? तुला एवढं तरी सांगितलं तरी तू अजून काही बोलानाच ना. किती कुलाशय झाल्यानंतर किती काय होतं काय सर्व सांगितलं तरी परी अजूनवरी त्रास होऊ नकोजे. तरी अंतःकरणामध्ये थोडं सुद्धा अजून आमच्या मनात युद्ध नको याविषयी भावना व्हाय ना. युद्ध नको नको आहे असा त्याच्याविषयी तिटकारा म्हणा, वीट म्हणा, काय येत नाही ना आम्हाला. हृदय वज्राचे हे काय की जे अवधारी पा. हे हृदय कशाचं झालेलं आहे, वज्रदेही झालेलं आहे का. जर एखाद्याला काही जरी केलं आपण म्हणतो ना पहा ना त्याच्या डोळ्याला टिपूस नाही होत, कशाचा पाण्याचा थेंब नाही होत, त्याचं काय हृदय दगडासारखं असेल. आहे का नाही, असं वाटतं का नाही. त्याच्यात एवढं झालं तरी त्याला डोळ्याला पाण्याचा थेंब नाही. तसं आहे का हृदय वज्राचे हे काय की जे हे हृदय काय वज्राचं झालेलं आहे का, तुझं झालेलं आहे का, आमचं झालेलं आहे. अर्थाच्या दृष्टीने दोन्हीकडे लावा. अवधारी पा हृदय वज्रासारखे कठोर आहे काय. देवा तू ही गोष्ट काय कर, लक्षात घे, ध्यान दे, लक्षात घे. आणि तूच आता काय कर, तूच सांग नेमकं काय करावं. तिथपर्यंत येऊ राहिलाय तो आता. तूच लक्षात घे. जे हे नाही अपेक्षित राज्य सुख या लागी ते तव क्षणिक ऐसे जानताही दोक अभेरून. अपेक्षित राज्य सुख कशाची अपेक्षा, ज्याच्या करता राज्य सुखाची अपेक्षा करायची. अपेक्षित कशा करता राज्य सुखाची अपेक्षा करायची, त्या शरीरा करता. अपेक्षित राज्य सुख जया लागी म्हणजे दुसरं कोणा लागी का, जया लागी म्हणजे या शरीराला, या शरीरा करता काय याची अपेक्षा करायची हे जाणतो ना. अपेक्षित राज्य सुख जया लागी ते तव क्षणिक, ज्याच्या करता हे राज्य सुखाची अपेक्षा करायची. हे शरीर किती दिवस टिकणार आहे ते तव क्षणिक, ज्याच्या करिता या राज्य सुखाची अपेक्षा करायची. म्हणजे ज्या जया लागी शब्दाचा अर्थ शरीर घ्यायचा. आणि ते शरीर कसं आहे ते तव क्षणिक. अहो हे क्षणिक आहे. आता या क्षणिकाची सांगत असताना आपण नेहमी सांगतो किती आपण म्हणतो आत्ता भेटला होता, आता आम्ही स्टँडवर चहा पिरून
माशी पाख पाखडी तव हे सरे. आणि जरीही गेलं नाही तरी शरीराच्या ठिकाणी 6 विकार आहेत ते जाणारच आहे. उपजेते नासे नासिले ते पुनर्विदिसे हे घटिका यंत्र जैसे अस्ति जायते वर्धते अपक्षयते विपरिणमते आणि विनश्य. हे शरीर आहे, अस्ति म्हणजे काय आहे ना, तो उत्पन्न होतो. जायते जन जायते म्हणजे उत्पन्न होतो. उत्पन्न झाल्यानंतर काय होतो, हे शरीर काय होतं, वर्धते. वृद्ध वर्धते म्हणजे वाढतं. कुठपर्यंत वाढतं, ते वाढलं तर वाढलं कोणाचं 25 वर्षापर्यंत वाढत असेल. त्याच्या पुढे तर काय बदल होतो का शरीरात, 30-35 वर्ष झालं शरीरामध्ये वाढून कुठपर्यंत वाढेल, वयाच्या 30-35 वर्षापर्यंत शरीर वाढतं, वर्धते. 50 वर्ष धरा हो, 50 धरा, पण 50 वर्ष पण कोणाचं वाढत. 40 नंतर लगेच म्हणतात ना, 40 आली आता थोडंसं तारुण्य नष्ट होतात. म्हणजे अस्ति जायते वर्धते वाढतं, विपरिणमते त्याच्यात विपरिणमते चांगल्या प्रकारचा बदल होतो. कसा परिणाम होतो त्याच्यात, गुरुवरी बाबांनी नेहमी सांगतात विपरिणाममध्ये किती बदल होतो. लहानपणी 1 मीटर मध्ये 2 चड्ड्या होतात. 1 मीटर मध्ये किती चड्ड्या होतात, 2 चड्ड्या होतात. आणि मोठा झाल्यानंतर किती 2 मीटर मध्ये 1 चड्डी होती, आहे का नाही. इतका विपरिणमते. बरं, विपरिणमते झाल्यानंतर या शरीरामध्ये अपक्षीयते. ते काय होतं, क्षीण होतं. नंतर क्षीण होतं का ना, एखाद्याचं क्षीण होत असताना 60-70 किलो वजन होतं, कमी होत चालत असतं. लहानपणी समजा तारुण्यात जसे टमाट्यासारखे गाल होतात, परंतु कधी पंक्चर झालेल्या टायर सारखे होतात हे कळतं का, अपक्षीयते. आणि नंतर काय सांगितलेलं आहे, विनश्यती. ते काय होतं, नष्ट होतं. म्हणून जया लागी ते तव क्षणिक, हे क्षणिक आहे. आणि त्याच्या हे जाण ऐसे जाणताही तो. अर्जुन काय म्हणतो, हे क्षण भंगुर आहे असं कळत असून सुद्धा मग याचा अवेरू ना आम्ही तिरस्कार का करू नये, याचा तिरस्कार आम्ही का करू नये. म्हणजे या पापाचा, या शरीराला की जे पाप करायचं ना, हे जाणत असताना आम्ही सुद्धा अवेरू ना का तिरस्कार करू नये. जे हे वडील सकळ आपुले वधावया दिठी सुदले सांग पापा येथे कुले घडले आम्हा. जे हे वडील सकळ आपुले. बरं, हे आपल्यापेक्षा सगळे काय आहे, वडील आहे ना, वयाने का व्हायना वडील आहे ना, ज्यांच्याकडून ज्ञान घेतलं. आता आपण नेहमी सांगत असतो, कोण आहे तिथं, आचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, हे सगळे वडील आहे ना. बरं, ते सकळ आणि कोणाचे, दुसऱ्याचे आहे का, आपले वडील माणसं सगळे कोण आहे, आपले. वधावया दिठी सुदले. काय म्हणजे वधावया दिठी सुदले, म्हणजे यांना मारण्याचा अंतःकरणात फक्त विचार आला, डोळ्यासमोर आलं. दिठी सुदले, दिठी म्हणजे दृष्टी. फक्त या वडील माणसाला मारण्याचं फक्त आपल्या डोळ्यासमोर आलं, मारण्याचा अंतःकरणात घडलं. यांना मारावं असं फक्त काय, यांना मारावं विचाराच्या दृष्टीत आलं, फक्त घातले. सांग पापाय ते कुले घडले आम्हा. तरी सुद्धा ते काय लहान पाप घडेल का, सांग काय ते कुले म्हणजे थोडस सांग, थोडस घडेल का, हे आम्हा घडले, थोडस पाप घडेल का. नुसतं त्यांच्याविषयी हे जे वडील माणसं आले त्यांच्याविषयी आमच्या अंतःकरणात फक्त मारण्याची जरी भावना निर्माण झाली तरी ते काय थोडं पाप घडेल का आम्हाला, असं अर्जुन म्हणतो. थोडं पाप घडेल का, मला तर असं वाटतंय. तो म्हणतो, दुर्योधन काय म्हणतो, मला असं वाटतं काय, ते जरी शस्त्र घेऊन आले तरी त्यांनी जरी मला मारलं तरी काही सांगत नाही. यदि माम प्रतीकारम शस्त्रम शस्त्रपानयः धार्तराष्ट्रा रणे हन्युस तन्मे क्षेमतरम भवेत्.
अन्वय पहा. यदि, यदि म्हणजे जर, प्रतिकारम प्रतिकारम अशस्त्रम माम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राः रणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत् असा त्याचा अन्वय. यदि जर प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः माम धार्तराष्ट्राः रणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत्. जर अप्रतिकारम शस्त्रम म्हणजे हातात जे काय झालेले आहे, शस्त्रे हातात असलेले कोण, धार्तराष्ट्राः धृतराष्ट्राचे पुत्र कोण, दुर्योधनाधिक सर्व. अप्रतिकारम काय, शस्त्रपाणयः म्हणजे मला प्रतिकार न करणाऱ्या, माझ्या पाणय म्हणजे हा शस्त्रहीन असणाऱ्या मला काय, रणे हन्युः, रणे म्हणजे युद्धामध्ये ठार मारतील, हन्युः मारतील, तन्मे तरी सुद्धा माझे काय होईल, परम हितच होईल. काय होईल, क्षेमतरम भवेत, चांगलंच होईल म्हणतो. काय, माझ्या हातामध्ये शस्त्र नसलं तरीही त्यांनी जर मला मारलं तरी माझं काय होईल म्हणतो, कल्याणच होईल. का, कारण हे युद्ध मेलेलं बरं नाही एवढं पाप करण्यापेक्षा. आता यावरी जे जियावे त्यापासून हे बरवे, जे शस्त्र सांडोनी सावे बाण यांचे. ज्ञानोबा त्याच्यावर भाष्य करतात. पहा, आता यावरी जियावे, आता म्हणजे याच्यानंतर जर जगण्यात काय अर्थ आहे, जगणं काय आहे, जगण्यात काहीच अर्थ नाही. त्यापासून चांगलं काय म्हणतो तो, त्याहुनी वरी निके, नाही त्याहुनी हे बरवे. बर्व काय आहे, त्यापेक्षा आपण शस्त्र टाकून काय करावं, शस्त्र टाकून द्यावा हातातलं आणि काय करावं, बाण यांचे, जे शस्त्र सांडोनी सहावे बाण यांचे, आपण आपल्या हातातलं शस्त्र टाकून द्यावं आणि एवढ्या बाणाचा वर्षाव आमच्या अंगावर बाण सहन करावे, हे बरं आहे म्हणतो. काय, त्यांना प्रतिकार करण्यापेक्षा आणि त्यांना मारण्यापेक्षा आपण हातातलं शस्त्र टाकून द्यावं आणि त्यांचे बाण आपल्या अंगावर घ्यावं. तयावरी होय जितुके ते मरणही वरी निके, परी येणे कलमशे जाड नाही. ते म्हणतात तयावरी होय जितुके, त्याच्यावर जितकं दुःख व्हायचं असेल तितकं होत्या. आणि बाण पडल्यावर दुःख होईलच ना, बाण लागल्यावर दुःख होईल. तो म्हणतो जेवढं दुःख व्हायचं तेवढं होईल, तितकं होईल, एवढेच काय. पण ते काय म्हणतो, ते मरणही वरी निके, वरून मरण जरी आलं ना, निके म्हणजे काय, चांगलं आहे. ते मरण जरी आलं तरी चांगलं आहे, चांगलेच आहे. पण परी येणे कलमशे चाड नाही. परंतु कल्मश म्हणजे काय, पाप. कल्मश शब्दाचा अर्थ काय, पाप. पण हे पाप करण्याची काय, चाड म्हणजे काय, बात इच्छा नाही. हे युद्ध करण्याची, यांना मारण्याची अजिबात इच्छा नाही. ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोग. असं सगळं पाहिल्यानंतर याप्रमाणे अर्जुनाने या समरंगावर आपले कुळ पाहिलं ना त्यांनी, आणि सगळा विचार केला यांना मारल्यानंतर काय होणार हे पाहिलं. पाहून म्हणजे काय पाहिलं, नुसतं ते पाहिलंच असं, ते पाहिलं असं नाही, त्यांनी तर समोरचे ते पाहिलेच. परंतु त्यांना मारल्यानंतर काय परिणाम होणार हे सुद्धा पाहून, म्हणून पाहून अर्जुने देखुनी सकळ, देखुनी कुळ पाहिलं आणि सगळं पाहिलं. मग काय निर्णय केला, मग म्हणे राज्य ते केवळ, मग ते फक्त राज्य काय आहे, निरय भोग म्हणजे फक्त नरकाचा भोग आहे. राज्य म्हणजे काय आहे, केवळ नरकाचा भोग आहे असं अर्जुन म्हणतो. आता मग असा अर्जुन म्हटल्यानंतर त्यांनी निर्णय केला काय, युद्धाचं काय करायचं. हे आता हे कोणाला कळलं पाहिजे, धृतराष्ट्राला कळलं पाहिजे ना. म्हणून धृतराष्ट्राने विचारलं काय चाललं पाहिजे ना तिथं, कुणाला, संजयाला, मला सांग ना. मग संजय म्हणतो एव मुक्त्वा अर्जुन संख्ये रथोपस्थमुपाविशत् विसृज्य सशरम चापं शोक संविघ्न मानसः. पहा, संख्ये एवं उक्त्वा अर्जुनः,
चापम सशरम चापम विसृज्य पहा अन्वय पहा एवं पहिलं काय घ्यायचं संख्ये एवं शोक संविघ्न मानसः अर्जुनः सशरम चापम विसृज्यम रथोपस्थ उपाविशत पहा संख्ये म्हणजे संजय म्हणाला संख्ये म्हणजे या युद्धामध्ये एवं मुक्त्वा काय संजय म्हणाला युद्धामध्ये असे एवं मुक्त म्हणजे बोलून असे बोलून एवं म्हणजे अशा प्रकारे मुक्त म्हणजे बोलून शोक संविघ्न मानस मनामध्ये शोक धारण केलेला कोण अर्जुन शोक संविघ्न ज्याचे शोक ज्याचं मन शोकाने काय झालेलं आहे संविघ्न म्हणजे व्याकुळ झालेला आहे अशा प्रकारचा अर्जुन सशरम चापम विसृज्य सशरम म्हणजे शर म्हणजे बाण चापम म्हणजे धनुष्य संस्कृत शब्द आहे सशर म्हणजे काय तो बाण आणि तीर ते वडण्यात त्याला काय म्हणतात चापम म्हणजे धनुष्य विसृज्य सोडून काय केलं रथोपस्थ उपाविशत रथावर माग जाऊन काय झाला बसला उपविशत विशती विशती म्हणजे शिरणे उपविशती म्हणजे बसणे असा संस्कृत मध्ये अर्थ आहे त्याचा पाठीमाग जाऊन बसला का जाऊन बसला एवढं कारण त्याला सर्व स्वतः ज्ञान झालं ना की हे केल्यानंतर काय होणार केवळ नरकाचा भोगच आहे त्याच्यामुळे त्याचं मन काय झालं व्याकुळ झालं आणि तो बाण टाकून दिला धनुष्य टाकून दिला आणि माग जाऊन बसला असं कोण सांगित कोण म्हणतंय संजय धृतराष्ट्राला सांगतो असं आहे का इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः इति म्हणजे असे श्रीमद्भगवद्गीता हे जी काय आहे श्रीमद्भगवत भगवान परमात्म्यांनी गायलेली काय आहे गीता म्हणजे गायलेली सुपनिषत्सु सुप म्हणजे उपनिषत्सु उप म्हणजे जवळ निषत्सु म्हणजे बसणे जे भगवंताच्या जवळ बसण्याचं साधन आहे असे उपनिषत्सु ब्रह्मविद्या ही काय आहे ब्रह्मविद्या आहे योगशास्त्रे योग म्हणजे जोडणं हे जोडण्याचं काय आहे शास्त्र आहे श्रीकृष्ण अर्जुन संवादे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा काय आहे संवाद आहे आणि अर्जुन विषाद योगो नाम अर्जुन आणि या अध्यायामध्ये फक्त विषाद म्हणजे रडलेलाच आहे म्हणून याला नाव काय दिलं अर्जुन विषाद योगो नाम नाम म्हणजे नाव प्रथम अध्याय ऐसे ती अवसरी अर्जुन बोलला समरी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते असं ऐसे ती अवसरी त्या वेळेला अवसरी म्हणजे त्या वेळेला अर्जुन बोलला समरी अर्जुन त्या समरी म्हणजे त्या युद्धामध्ये प्रसंगी युद्धाच्या प्रसंगी अर्जुन काय बोला संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राचे ध्यान द्या महाराज धृतराष्ट्र महाराज ध्यान द्या अशा प्रकारचा काय झाला अर्जुन बोलला मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवरू आला तेथ उडी खाली घातली खाला रथौनिया मग अत्यंत उद्वेगला कोण संजय म्हणतो त्याला असा उद्वेग आला असा शीन आला मग अत्यंत खिन्न झाला उद्वेग आला न धरत गहीवरू आला म्हणजे त्याला असा झुंका दाटून आला की त्याला ते आवरताय ना न धरत गहीवरू आला आणि मग त्याने काय केलं ज्ञानोबरायचं भाष्य पहा तेथ उडी घातली खाला रथौनिया उडी घातली खाला तिथं काय सांगितलं माग जाऊन बसला आणि तर ज्ञानोबरा काय म्हणतात यांनी तर डायरेक्ट रथाच्या खाली उडी टाकली आणि डायरेक्ट बस डोकं धरून बसला हे पुढचं आहे समजा असं डोकं धरून नाही बसला परंतु आता खाली येऊन बसला ना आता डोक्याला हात लावला असं केलंच ना विचारतच होता काय करावं एवढं सांगते म्हणून ते डोक्याला हात लावून बसला गुरुले मारुती बाबा सांगायचे खाली उडी घातली डोक्यात मुलगा घातला बसला ते तर उडी घातली खाला रथौनिया जैसा राजकुमार उपदच्युत म्हणजे कसं झालं ते आता ते दृष्टांताने सांगतात उडी सगळं सोडून दिलं रथावून खाली आला युद्ध करायचं नाही उडी घेतली खाली बसला बरं हातात जे युद्धाचे साधनं होते ते बी टाकून दिले मग कसं झालं त्याच्यावर ज्ञानोबराय सांगतात जैसा राजकुमार उपदच्युत
सर्वता होय उपहतू का रवी राहू ग्रस्तू प्रभाविनो. दोन उदाहरणं दिलेले. जैसा राज, एखादा राजाचा कुमार आहे. राजकुमार म्हणजे राजकुमार आहे, राजकुमार. आणि राजकुमाराचं असं असतं, राजाच्या नंतर तोच गादीवर बसतो. म्हणजे तो युवराज असतो, युवराज. युवा राजा असतो, युवा आहे का. युवा राजा, युवक नेतृत्व आपण म्हणत नाही का, तो युवा नेतृत्व. युवा नेतृत्व गेला का लगेच त्याच्या पुढचा युवा, युवा नेता, त्याच्या पुढचा युवा नेता. आपण फक्त सतरंजाच उचलायचं, दुसरं काय नाही. बस त्याच्यानंतर अडीच बसा बंड पण लावा सतरंजा. तसा एखादा राजकुमार पदच्युतू, आणि तो जर त्या पदापासून च्युत झाला, कशाचा, राज, जसा राजपुत्र एकदम पदभ्रष्ट झाला, त्याचं पद निघून गेलं, तर सर्व दृष्टीने तो काय होतो, पराभूत होतो. सर्वता होय उपहतू म्हणजे त्याच्या काय होतं, पराभूत होतो. किंवा का रवी राहू ग्रस्तू प्रभाविनो. रवी म्हणजे सूर्य, आणि सूर्याला ग्रहण लागतं. कधी राहूचं ग्रहण लागतं ना, मग राहूला जर राहूचं सूर्याला जर ग्रहण लागलं तर ते सूर्य काय होतो, तेजहीन होतो. तशी अर्जुनाची गत झाली. कसं झाले, ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापसू भ्रमे. मग आकळून कामे दिनू किजे. तापसू भ्रमे, एखाद्या साधूचं उदाहरण दिले ज्ञानोबरायने. कोणाचं, साधूचं. एखादा साधू आहे, साधू चांगला तापसी आहे, म्हणजे तप करणार आहे, एकदम तप, उत्कट असं तप केलं त्याने. कोणी, त्या साधू. कशा करता तप केलं, देवाच्या प्राप्ती करता. तप कशा करता करायचं, देवाच्या प्राप्ती, भगवंताच्या प्राप्ती करता तप केलं. आणि तप केल्यानंतर देव तर बाजूला राहिला, परंतु त्याला महासिद्धी प्राप्त झाली, सिद्ध्या प्राप्त. त्या अष्टमहासिद्धी आहे ना, कोणत्या कोणत्या आहे, अनिमा, महिमा, गरिमा, गरिमा, प्राप्ती, प्राप्ती, प्राप्य, इच्छित्व आणि वशित्व. अशा एखादं सुटला असेल, अशा अष्टमहासिद्धी त्याला काय झाल्या, प्राप्त झाल्या. कोणाला, त्या साधूला. ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापसू भ्रमे. आणि महासिद्धी प्राप्त झाली ना त्याला, तो देवाला सोडून त्या सिद्धेच्याच मागं लागला ना. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर काय, त्याला काय जे म्हणेल ते लागला माग. कशाच्या माग, बांध मठ, देव दिला सोडून बांध, रचो विटावर येता, याच्याच माग लागला. देव दिला, ते भ्रमामध्ये तिथं काय झाला. मग आकळून कामे दिनू किजे. आणि त्या भ्रमात पडला, आणि मग त्या सगळ्याचे हे मला प्राप्त व्हावं, ते मला प्राप्त व्हावं, ते मला प्राप्त व्हावं, या वैश्विकी इच्छाने तो साधू काय होतो, अधीन होऊन काय होतो, दीन होतो. तसं अर्जुनाचं झालं. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेथ रहवरू त्यजिला तेने तैसा तो धनुर्धरू. असं कोण, संजय धृतराष्ट्राला म्हणतो, तैसा तो धनुर्धरू. तैसा तो धनुर्धारी अर्जुन योद्धा असूनही अत्यंत दुःखे जर्जरू, अत्यंत दुःखाने काय झालेला आहे, जर्जर म्हणजे पीडित झालेला दिसत होता. दिसे ते रहवरू त्यजिला तेने झालेला दिसत होता. आणि समरांगणावर त्याने रहवरू शब्दाचा अर्थ रथ, रथाचा त्याने काय केला, त्याग केलाय, असं मला काय होतंय, दिसतंय. मग धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे ऐक राया वर्तले संजय म्हणे. मग काय झालं, मग धनुष्यबाण सांडिले. पहिल्यांदा काय सांगितलं, अत्यंत दुःखे जर्जरू, रथावरून खाली आला. नंतर मग धनुष्यबाण सांडिले, धनुष्य सोडून दिलं, बाण सोडून दिलं, आणि न धरत अश्रुपात आले. इच्छा नसताना डोळ्यातून पाणी यायला लागलं, रडायची इच्छा नाही तरी रडू राहिला. कधी कधी होत असं, मसलं पितोय पण लाभता येत नाही अश्रू. तसं न धरत अश्रुपात आले, रडायला लागला. ऐसे ऐक राया वर्तले संजय म्हणे. संजय म्हणाला, राजा ऐक. असा प्रकार त्या ठिकाणी काय झाला, घडला. आता यावरी तो वैकुंठ नाथू देखोनी सखेद पार्थू कवनी परी परमार्थू निरोपील. आता 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 हे सांगण्याची काही गरज होती का कोणाला, संजयाला पुढचंही कळत होतं ना. संजय म्हणतो, आता याच्यानंतर यावरी तो वैकुंठनाथू, वैकुंठीचा नाथ म्हणजे स्वामी मालक वैकुंठाधिपती, देखून सखेद पार्थू, तो
खेदयुक्त पार्थ म्हणजे अर्जुनाला देखून जे पाहून काय तो वैकुंठ नायक आता काय करतो काय माहिती देखूनच खेद पार्थ खेदयुक्त अंतकरणाचा अर्जुन पाहून कवने परमार्थ निरूपिल आता कोणत्या प्रकारे त्याला परमार्थ सांगतोय सांगेल परमार्थ निरूपिल कोणत्या तरी प्रकारचा परमार्थ त्याला काय होईल प्रकारात कोणत्या प्रकाराने त्याला परमार्थाचा उपदेश करतोय काय माहित आता असं अर्जुन म्हणजे संजयाला समजलं की आता भगवान परमात्मा सगळे सूत्र काय करणार आहे हातात घेणार आहे आणि त्याला काय करणार आहे समजून सांगणार आहे आता त्या धृतराष्ट्राचं मन ते झालं ना आता ह्यो काय सांगत होतो हा बाबा यांनी कशाला सांगावं आता आतापर्यंत झालं ना सगळं झालं ना आता तो माग निघला त्याला घेऊन यायला पाहिजे माग नका का युद्ध व्हायना पण झालं ते सविस्तर पुढारी कथा ती कोणती कथा हे वैकुंठ नायक जे सांगणार आहे ती कथा जो परमार्थ निरूपिल ना ती जी कथा आहे ते सविस्तर पुढारी कथा ती जी पुढची सविस्तर कथा आहे ना अतिस कौतुका ऐकता आणि ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती जातो अतिस कौतुका ऐकता कथा अति उत्सुकतेने जर ऐकली तर काय होईल सकौतुका म्हणजे अति आनंद होतो असे कोण म्हणतात निवृत्तीदास असणारे ज्ञानदेव महाराज म्हणतात इति श्री ज्ञानदेव विरिष्टायाम भावार्थ दीपिकायाम शंकरय ठाकुरे ज्ञानेश्वरी भावदर्शनी प्रथमोध्याय झाला आता ती पुढची कथा आहे जे परमार्थाची ते निरूपण करतील कोण भगवान परमात्मा अजून संजयचं सांगायचं राहिलं ना पण पहिला अध्याय सांगितलं काय संजय अजून धृतराष्ट्राला काय सांगतो पहा आता हा पहिला जो अध्याय झालेला आहे तर पहिला अध्याय जो झाला त्याच्यामध्ये अर्जुनाने सर्वांना पाहून राज्य सोडण्याचं काय केलं राज्य सोडलं का राज्याचा त्याग करू राहिला त्याला माहित होतं आपल्या बाजूला भगवान परमात्मा आहे आपण जिंकणारच आणि जिंकल्यानंतर आपल्याला राज्याचा भोग येणार आहे तरीही राज्य सोडलं म्हणजे अर्जुनाच्या अंतकरणात वैराग्य असल्याशिवाय काय होणार नाही वैराग्य आहे म्हणूनच एवढी त्याग घडू राहिला ना म्हणून भगवान परमात्म्याला वाटलं याच्या अंतकरणात वैराग्य आहे अजून काय म्हणतं ते पाहावं आणि जोपर्यंत याच्या अंतकरणात विवेक वैराग्य आला तर मग आपण याच्या अंतकरणात ज्ञानाच्या बीजाचं रोपण करू दुसऱ्या अध्यायात करणार आहे कुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु कृष्णदेव